अहो, मग मला आधी सांगायचं होतं ना, मी आलो असतो. हो, त्यांनीच कळवायला नाही सांगितलं. सारखी तुमची आठवण काढत होते, म्हणत होते तुम्हाला बोलून घ्या, काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय म्हणे. बाबा बाबा मला सांगायचं होतं ना, मी आलो असतो आधीच. काय सांगायचंय तुम्हाला, बोला बाबा. वेळ निघून गेली देवा. आता आता मी काय सांगतो ते ऐक. इतकी वर्ष मी जे सत्य तुला सांगितलं नाही ते तुला सांगणार आहे. मला वाटलं तू त्याच्या शोधात जाशील आणि हरवशील, पण आता आता मला सांगायला हवं, नाही तर ते माझ्यासोबत कायमचं निघून जाईल. सत्य? कसलं सत्य? तुझ्या भूतकाळातलं, तुझ्या कुटुंबाबद्दलचं. आपली फॅमिली? बाबा कुठे असते आपली फॅमिली? माझे आई वडील कोण होते? कुठला आहे मी? तुला आसनगाव नावाच्या एका गावातल्या लोकांनी इथे आणून सोडलं. आसनगाव म्हणजे तेच माझं गाव आहे का? ते माहीत नाही, पण त्या गावाजवळ तुझ्या आई वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या कारपाशी तू त्या गावातल्या लोकांना सापडलास. बाबा कोण होते माझे आई वडील? काय करत होते बाबा? प्लीज बाबा सांगा ना मला. बाबा देवा देवा बाबा 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 देवा. सारंग सर, विठ्ठला, याच गावात आमच्यावर हल्ला झाला होता. माझ्यामुळे सगळे संकटात आले होते, पण तूच आम्हा सगळ्यांना या संकटातून वाचवलंस. सारंग सरांच्या रूपाने तू माझ्या आयुष्यात सुख आणलंस. आता जर पुन्हा त्यांच्यावर संकट आलं ना, तर तुझ्यासमोर कधीच हात नाही जोडणार.